राहत्याचे नवसाला पावणारे ग्रामदैवत वीरभद्र महाराज आणि नवनाथ मायंबा या देवांच्या यात्रेस 11 एप्रिलपासून प्रारंभ झाला। 2 दिवस ही यात्रा भरते। पहिल्या दिवशी वीरभद्र मंदिरासमोरून देवाचा रथ गळवंतीची मिरवणूक काढली जाते। रथाच्या जोत्याला दोन्ही बाजूला 2 लहान मुलं लटकवली जातात, त्याला गळी लागणं असं म्हणतात। हा रथ पहिल्या दिवशी नवनाथ मंदिरामध्ये मिरवणुकीने जातो, तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा मिरवणुकीने वीरभद्र मंदिरासमोर आणला जातो। यावेळी रथापुढे डफ ढोल ही पारंपरिक वाद्य वाजवली जातात। मानाच्या काठ्या, देवाचे तांदळे आणि हजारो भाविक या भक्त मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। ग्रामीण भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवतेला मनातील कोणतीही इच्छा व्यक्त केली तर ती पुरी होते असा अनुभव आहे। इच्छापूर्ती झाली तर तो नवस पूर्ण करण्यासाठी तो भाविक आणि महिला देवाच्या गळवंतीला गळी लागून नवसपूर्ती करतात। दिवसभर निरंकार उपवास करून हजारो लोक दरवर्षी या देवाची नवसपूर्ती पूर्ण करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून यात्रेसाठी येत असतात। रात्री 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा नवसपूर्तीचा कार्यक्रम सुरू असतो। यात्रेमधील वैक पावसाचा अंदाजालाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे। येणारे वर्ष कसे असेल याचा अंदाज यात्रेमध्ये समजतो। त्याचबरोबर शोभेचे दारूकाम, ग्रामीण कलाकृतीमधून आदी कार्यक्रम तसेच कुस्त्यांचा हंगाम असा भरगच्च कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं। यात्रेनिमित्ताने वीरभद्र देवतेचे दाक्षिणात्य कलाकुसरीने बनवलेले हे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं आहे। यात्रेची सर्व तयारी वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीनं केली जाते। याप्रसंगी वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील सदाफळ यांनी याविषयी अधिक माहिती दिली। आपला राहत्याची सालाबादप्रमाणे पाडव्याला यात्रेचा नारळ फुटतो आणि हनुमान जयंतीला आपण तिथून वर्गणीला सुरुवात होती। गावातले दुष्काळ असो काही असो लोक भरपूर प्रमाणात वर्गणी देतात आणि हनुमान जयंतीला आपली इथून मिरवणूक निघून आपण नवनाथाच्या मंदिरात जातो। हा जो गाडा आहे हा नवसाचा गाडा आहे आणि याच्यावर महिला नवस करत असतात, त्याला एक फेऱ्या मारीत असतात। साधारण 1500 ते 1700 महिला या नवसाला गळी लागत असतात। लाकडी चाकांचा भव्य गाडा, त्यावर उंच भागावर जोते असते, त्याच्या दोन्ही बाजूला नवसपूर्ती करणारे भाविक गळी लागतात। या गाड्याला 4 बैलांनी ओढले जाते। हत्तीचा आकार असलेला हा रथ राजस्थान येथील कलाकारांनी सजवलेल्या आकर्षक झुलेने सजवला जातो। या रथबांधणीला 8 दिवस लागतात। गंगाधर बनकर, योगेश गाडेकर, निवृत्ती धुमसे, गंगा बापू बनकर यांच्यासह अनेक जण मोठी मेहनत घेऊन कुठलाही मोबदला न घेता हा रथ बांधून यात्रेच्या 1 दिवसाआधी सज्ज करतात। याप्रसंगी भगत पुजारे, मुकुंदराव सदाफळ आणि संजय बोठे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आपल्या राहता येथील ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांची यात्रा हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला भरते। सालाबादप्रमाणे भाविक पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून वीरभद्र देवाला तो नैवेद्य अर्पण करतात आणि आपली मनोकामना त्यांची पूर्ण होते। आणि काही भाविक गुळाची शेरणी देवाला अर्पण करून पेढे आणि कणकीच्या आरत्या काही भाविक देवाला अर्पण करून आपले मनोकामना पूर्ण करतात आणि ही देवता नवसाला पावणारी आहे। सालाबादप्रमाणे वीरभद्र देवाचे मायंबा यात्रा वीरभद्र मंदिरापासून जो गाडा निघतो आहे तो सालाबादप्रमाणे वीरभद्र मंदिरापासून सुरू होऊन मायंबा देवळापाशी जाऊन त्या ठिकाणी गळी लागण्याचा कार्यक्रम होत असतो। त्यानंतर वैक होऊन मायंबा देवाची यात्रा त्या ठिकाणी संपते। दुसऱ्या दिवशी तिथं गेलेला रथ हा मिरवणुकीने राहत्यातील गळवंतीच्या मार्गाने संपूर्ण गळवंतीच्या मार्गाने फिरून वीरभद्र मंदिरापाशी येऊन जवळजवळ नवसकरी 1300 महिला नवस करणाऱ्या असतात। न्यूज रिपोर्टर संदीप वावळ, एस नान मीडिया, राहता।